आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। एमपीएससीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार आहेत। पूर परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती। रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या एमपीएससी कडून मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर करण्यात आल्यात। एमपीएससीने वेळापत्रक, परीक्षा नियोजनाचं तपशील सुद्धा या पत्रकाद्वारे जाहीर केलेले आहेत। पूरस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली होती। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत। रेवती, या परिपत्रकामध्ये काय म्हटलं गेलंय? मागणी होत होती परीक्षा पुढे ढकलण्याची, मात्र ती विचारात घेण्यात आलेली नाहीये। नक्कीच ऋतुजा, खरं तर 28 तारखेला म्हणजेच येत्या रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडनं जी परीक्षा घेण्यात येते एमपीएससीची, ती परीक्षा आहे आणि त्यासाठी विद्यार्थी जोमाने वर्षभर तयारी करतात। पण आपण सध्या बघतोय की मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे जे काही विद्यार्थ्यांचे सेंटर हे मराठवाडा विभागातले असतील, त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की परीक्षा पुढे ढकलण्यात यावं। पण कालच जवळपास संध्याकाळच्या सुमारास एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं, मार्गदर्शक सूचना त्यामध्ये होत्या की परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांनी काय करू नये किंवा काय केलं पाहिजे, या सगळ्याच्या मार्गदर्शक सूचना या ट्विटरद्वारे एक्सद्वारे जारी करण्यात आलेल्या होत्या। आणि त्यामध्ये जे एक पत्रक काढलेलं होतं, त्याच्यामध्ये जे देण्यात आलेलं आहे की परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मग ते सेंटरवरती दाखवण्यात यावे। जे दरवेळेस जे आयोग एक परिपत्रक जाहीर करते परीक्षेच्या आधी, तसंच ते परिपत्रक होतं। तर यावरनं स्पष्ट दिसून येत आहे की जरी पूर परिस्थिती इथे मराठवाड्यात निर्माण झाली किंवा 26, 27, 28 या 3 दिवस पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तरी देखील आयोगाने परीक्षा ही पुढे ढकललेली नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांना जरी कुठली परिस्थिती असेल तरी तुर्तास तरी जे काल एक्सवरती आपण परिपत्रक बघितलेलं आहे किंवा परिपत्रक जे जाहीर करण्यात आलेले आहे, त्यानुसार अजूनही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाणं अनिवार्य आहे। ऋतुजा। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।